देशासह राज्यात कोरोनाच्या नव्या विषाणूवरून सतर्कता बाळगली जाऊ लागल्यानं या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मास्कची सक्ती करण्याच्या सूचना राज्याचे महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिल्या। नो मास्क नो दर्शन असा निर्णय घेऊन संस्थानं प्रत्येक भाविकाला दर्शन रांगेतच मास्क उपलब्ध करून द्याव्यात असे आदेशच विखे पाटलांनी दिले आहे। श्री दत्त जयंती आणि शिर्डी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शिर्डीमध्ये येऊन साई समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं। दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मास्क बाबत मोठी घोषणा केली। गर्दी असते नाही, आता शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी संस्थानं मी सूचना दिल्या आहेत की त्यांचे सर्व मास्क संस्थांनी पुरवावेत आणि मोठा बोर्ड लावा इकडे नो मास्क नो दर्शन। ही मला वाटतं आता संस्थांनी तात्काळ ती अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे। स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं त्यामुळे असं काही फार खर्च नाही मास्क पुरवण्यामध्ये। तर संस्थांच्या अधिकाऱ्यांनी मी आज सूचना देणार आहे की जे काही भाविक येतील दर्शन रांगेत सुरू होताना त्यांना मास्क द्यायचा, पण मास्क जर तुम्ही घातला नाही तर दर्शन मिळणार नाही। जनतेच्या विश्वासाला राज्य सरकार पात्र ठरलं असून उद्याही निवडणूक झाल्यास राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार असं म्हणत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व्हेवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेचा विश्वास असल्याचं सांगत 4 राज्यातील सर्व्हे आणि प्रत्यक्षात लागलेला निकाल याचं उदाहरण देत विजयाचा निश्चय व्यक्त केला। याचबरोबर परमेश्वराच्या दारात जायला कुठलंही निमंत्रण लागत नाही, श्रद्धा असावी लागते असा टोला विखे पाटलांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अयोध्या मंदिर निमंत्रणावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर लगावला। सरकार आहे काय जनकल्याणाचा विषय नाही, सरकार आमचं महायुती सरकार हे लोकांच्या विश्वासाला त्या ठिकाणी विश्वास पात्र ठरत आहे। आता निवडणुका झाल्या तरी आमची तयारी आहे, उद्या निवडणुका झाल्या तरी राज्यामध्ये महायुती सरकार सत्तेवर येईल आणि केंद्रामध्ये प्रश्नच नाही आहे। मात्र हे जे सर्वे एबीपी माझा सिवोटर सर्वेने जो केलाय त्यात देशात मोदींची सत्ता येताना दिसते, मात्र महाराष्ट्रात भाजपला किंवा महायुतीला मोठा फटका बसताना दिसतो। या सर्वेकडे तुम्ही कसं पाहता? असे नुकत्याच 3 राज्याच्या निवडणुका झाल्यात, त्यामध्ये छत्तीसगडच्या लोकांनी हेच अंदाज केले होते किंवा अन्य काही मध्य प्रदेशमध्ये सुद्धा हँगिंग असं म्हणजे हंग असेंब्लीला असं म्हटलं होतं। पण काय शेवटी लोकांच्या मनामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या बद्दलचा असणारी श्रद्धा, विश्वास आणि प्रेम महाराष्ट्रात सुद्धा 48 पैकी 42+ जागा या महायुतीच्या येतील याच्यात काही संदेह नाही आहे। अयोध्येतील राम मंदिरावरून महाराष्ट्रात राजकारण होताना दिसतंय, निमंत्रण मिळालं नाही असं उद्धव ठाकरे सांगतायत। नाही, असं आहे की राम मंदिराच्या उद्घाटनासाठी निमंत्रणाची काय वाट पाहता? तुम्ही तुमचे राजीनामे खिशात घालून शरीरनदीत मागे सोडणार तुम्ही, तर तुमचा आता राम मंदिराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही आहे। औरंगजेबाच्या कबरीवर ज्या राज्यामध्ये फुलं वाहिली जात होती आणि आपण मुख्यमंत्री असताना त्याचं उदात्तीकरण होताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहत होता, आणि आज राम मंदिराचे निमंत्रण मिळालं नाही म्हणून तुम्ही आकारतांडव करता। परमेश्वराच्या दारात जायला कोणाचं निमंत्रण लागत नाही। तुमची भूमिका, तुमची श्रद्धा पाहिजे, तुमच्या बद्दलचा आणि रामाबद्दल तुमचा विश्वास पाहिजे, आपाप परमेश्वर तुम्हाला बोलवतो। भाजपच्या पोस्टरून देखील उद्धव ठाकरे काय म्हणत असतील, राजकीय सोहळा आहे आणखीन कोणता सोहळा आहे? शेवटी ह्या लाखो भाविकांच्या जनमनातला सोहळा आहे हा। अनेक वर्षाच्या लढ्यानंतर, संघर्षानंतर आज एक स्वप्नपूर्ती होते, अशा कोट्यावधी भाविकांचा जिव्हाळा त्यात आहे आणि तो त्या कोट्यावधी जनतेचा सोहळा आहे। त्या तुमच्या सोहळ्यामध्ये सहभागी झाला नाही झालं त्यांनी काही फरक पडत नाही, कारण लोकांच्या मनामनात राम आहे। भाजपच्या पोस्टरवरून देखील टीका होत आहे। संजय राऊत म्हणाले की नरेंद्र मोदी हे विष्णूचा 13वा अवतार आहे म्हणून। असं मी आदरणीय मोदी साहेब आले होते त्यावेळी त्यांना एक तलवार भेट दिली आपण। त्या तलवारीमध्ये दशावतार आहेत विष्णूचे। ज्यावेळी देशामध्ये ज्यावेळी जगामध्ये अशा अपप्रवृत्ती तयार होतात, उभ्या राहतात, त्याचा नायनाट करण्यासाठी विष्णूला जन्म घ्यावा लागतो। तर मला वाटतं ती भीती आज बहुतेक ह्या लोकांना वाटत असली पाहिजे की उद्या लोकशाही मार्गानं आपलं पानिपत होईल, आपला नायनाट होईल, कारण या दशावताराची भूमिका आज आदरणीय मोदी साहेबांच्या मध्ये आहे। जरांगे पाटलांनी 26 जानेवारीला या प्रजासत्ताक दिनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिलाय।
10 लाख वाहनं घेऊन 3 कोटी मराठा मुंबईत जमतील, कसं पाहता या इशाऱ्याकडे आणि सरकारची काय भूमिका आहे? नाही, शेवटी माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय देवेंद्रजी असतील, अतिशय स्पष्टपणे पहिल्या दिवसापासून आपण भूमिका मांडलेली की कोणाच्या आरक्षणामध्ये आम्ही कोणाचे आरक्षण आम्ही काढून घेणार नाही. म्हणजे कोणाच्या आरक्षणात धक्का न लावता आम्ही देणार आहोत. पण मला वाटतं जरंगे पाटलांची जी भूमिका आहे ती मराठा समाज आरक्षण देण्यासंदर्भातली जी आहे त्यामध्ये आता मला थोडी धरसोड दिसते. खरं म्हणजे आता मराठा समाजाला खात्री पटलेली आहे की आमचं महायुती सरकार आरक्षण देणार आहे. त्यामुळे माझ्या जरंगे पाटलांना आपल्या माध्यमातून विनंती आणि आव्हान आहे, ते आंदोलनं करणं, आंदोलनाची भाषा करणं किंवा मुंबईला येणं याची काय आवश्यकता नाही आहे. खरं म्हणजे यामध्ये ज्या लोकांनी याचा पराश्रित करायला पाहिजे त्यांच्याकडे त्यांच्या घरावर बोर्जे घेऊन जा ना. नवीन वर्षात शिर्डीच्या साई मंदिरावर विश्वस्त मंडळ मिळेल का? कारण अनेक प्रकल्प जे आहेत ते रखडलेले आहेत आणि विकास देखील ठप्प झाला आहे. ग्रामस्थांची देखील मागणी आहे की या ठिकाणी लवकरात लवकर विश्वस्त मंडळ न्यावं. बाबांचा एकमेव संदेश आपल्याला आहे, श्रद्धा आणि सबुरीने काम करणं. त्यामुळे मला वाटतं थोडी श्रद्धा ठेवा, सगळे व्यवस्थित होईल. सहकारी दूध संघात दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा आपण केली आहे. मात्र इतर जे खासगी दूध संघात घालतायत त्यांच्यावर कुठेतरी अन्याय असल्याचा आरोप जो आहे तो शेतकरी नेते करतायत. आणि काय आहे की सहकारी संघाच्याकडे दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांचा डाटा आहे आमच्याकडे, आणि त्याच्यात जर काही गैरप्रकार झाले तर कारवाई करू शकतो आपण. तसं खाजगी संस्थांवर कुठल्या प्रकारचं नियंत्रण सरकार जात नाही आहे. आम्ही काही नियमावली जाहीर करतोय, बऱ्याच ठिकाणी ही मागणी येतेच आहे. पण त्याच्यामध्ये आम्ही जे बंधन घातलेलं आहे की सहकारी संघ जे आहेत त्यांनी 29 रुपये हे दिलेच पाहिजे शेतकऱ्याला, अधिक 5 रुपयाचं अनुदान त्याला मिळेल, म्हणजे 34 रुपये शेतकऱ्याच्या पदरात पडतील. मी पुढच्या आठवड्यामध्ये ही बैठक बोलावतो मी खाजगी संस्था चालकांची सुद्धा, आणि त्याला तिथं दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने आपल्याला सामावून घेता येईल तो सुद्धा निश्चितपणे विचार करू. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. राम मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर त्या निवडणुकीला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. शिर्डीत सुद्धा आता नवीन उमेदवार दिसेल, अनेक जण इच्छुक आहेत. शिर्डी लोकसभेत नवीन उमेदवार महायुतीचा दिसेल. असं आहे की आज ते फार त्याबद्दल भाष्य करणं अवघड आहे, कारण शेवटी महायुतीमध्ये आपण काम करतो. जागा वाटप, महायुतीचं असणारं धोरण, शेवटी जे महायुती निर्णय करील त्या निर्णयाआधी जाऊन काम करायचं. ही जागा भाजपकडे येण्याची सुद्धा चर्चा शिर्डीची सुरू आहे. अजून काही चर्चा नाही आहे. सर, दुसऱ्यांदा राष्ट्रवादी शिर्डीमध्ये अधिवेशन घेते गेल्या 4 तारखेला, म्हणजे काय? कारण पूर्ण महाराष्ट्र वेगवेगळं शहर आहे, शिर्डीमध्ये राष्ट्रवादी अधिवेशन घेते. नाही, तर साई नगरीचं महत्वच तेवढं आहे. जिथे येणारा प्रत्येक भाविक हा श्रद्धेने येतो. त्यामुळे सगळे राजकीय पक्ष अधिवेशन घेतात, अनेक संघटना अधिवेशन घेतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस काही वेगळं करतं असं मला वाटत नाही. सर, गर्दीच्या काळामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष असो किंवा सामाजिक संघटना असो शिर्डीमध्ये अधिवेशने घेतात, हजारांची गर्दी होते. त्याचा काल दोन्ही प्रशासनाला पडतो, सर्वसामान्य भक्तांना पडतो, जिल्हा प्रशासनाला पडतो. आपण या बाबतीमध्ये काही सूचना करायला पाहिजे. असं की आचारसंहिता जर तयार केली आता त्याच्यामध्ये राजकीय पक्षांनी मिळूनच निर्णय केला पाहिजे. आपण काही सक्तीवर कोणावर करू शकत नाही. राजकीय पक्षांनी जर तारतम्य बाळगणं आवश्यक आहे. या प्रसंगी साई संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळेंसह शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, एस्तान मीडिया, शिर्डी.